पालघर जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे आणि डोंगर पोखरण्याच्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। जागतिक वसुंधरा दिन नुकताच साजरा झाला असला तरी निसर्ग संपन्न पालघरमध्ये पर्यावरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। पश्चिम घाटाच्या रांगांनी, घनदाट जंगलांनी आणि समृद्ध वन्यजीवांनी नटलेला हा जिल्हा आता चौथी मुंबई उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनांमुळे बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे। वाढवणसह विविध प्रकल्पांना गती देताना मोठ्या प्रमाणावर डोंगर कड्या पोखरल्या जात आहेत। सुरुंग स्फोटांद्वारे सपाटीकरण आणि भरावाची कामे सुरू आहेत आणि त्यासाठी हजारो झाडांची कत्तल केली जाते। वाढवण बंदराला जोडणाऱ्या हरित मार्गासाठी डहाणू आणि पालघर तालुक्यातील तब्बल 72,760 झाडांची तोड होणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्या बदल्यात धुळे जिल्ह्यात केवळ 4.75 हेक्टरवर पर्यायी वनीकरण केले जाणार असल्याचं सांगितलं जातंय। मात्र ही लागवड जिल्ह्याबाहेर होत असल्याने स्थानिक पर्यावरणाच्या भरपाईचे काय असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। याचबरोबर डहाणू जव्हार मोखाडा राज्य महामार्ग क्रमांक 30च्या काँक्रिटीकरणाचाही मुद्दा तापू लागला आहे। चंद्रसागर ते चारोटी या 25 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 1,760 झाडांची तोड होणार आहे। यामध्ये नगर परिषद क्षेत्रातील 876 झाडांचा समावेश असून वड आणि जांभूळ सारख्या शतकीय वृक्षांवर कुरघोडी सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। दरम्यान एकीकडे वृक्षतोड होत असताना दुसरीकडे पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत। डहाणू तालुक्यातील नवा साकरा येथे मियावाकी पद्धतीने 30,000 रोपे लावण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे। शहरातच वृक्षारोपण करण्याची मागणी होत असली तरी जागे अभावी अडचणी येत असल्याचं प्रशासन सांगतंय। मात्र जमीन उपलब्ध झाल्यास तात्काळ लागवड करण्याची तयारीही दर्शवण्यात आली आहे। दरम्यान प्रकल्पांसाठी डोंगर पोखरले जात असताना समुद्र आणि खाडी परिसरातून अवैधरित्या रेती उपसा सुरू असल्याचे आरोप होत आहेत। पर्यटनाच्या नावाखाली जंगल, धरणे आणि धबधब्यांच्या परिसरात वाढते प्रदूषण दिसून येते आणि या सगळ्यावर प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका पर्यावरण प्रेमी करत आहेत। तरी आशेचा किरण म्हणजे जिल्ह्यातील विद्यार्थी एकाच दिवशी 2 कोटी सीडबॉल तयार करण्याच्या उपक्रमात सहभागी होत आहेत। तर पर्यावरण प्रेमी संघटना आणि स्थानिक नागरिक सार्वजनिक ठिकाणी तसेच गड किल्ल्यांवरील प्लास्टिक कचरा गोळा करून संवर्धनासाठी पुढाकार घेत आहेत। वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर विकास आणि पर्यावरण यामधील समतोल राखण्याचे मोठे आव्हान पालघर समोर उभे ठाकले आहे आणि प्रशासनाने याबाबत संवेदनशील भूमिका घ्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली। द पोलीस न्यूज साठी माधव तल्ला, पालघर।